आपण अनेकदा विचारतो, हे मूल इतरांसारखं का नाही? पण कधी विचार केलाय का? आपण त्यांना किती समजून घेण्याचा प्रयत्न करतो? कारण प्रत्येक मूल सारखं नसतं. ते त्यांचं वेगळेपण असतं. हा आहे नीरज. तो शाळेत फारसा बोलत नाही. तो मुलांमध्ये फारसा मिसळत नाही. पण त्याच्या हातात एक कागद आणि काही रंग दिले, की तो त्याच्या चित्रांमधून अशी फारशी छान दुनिया निर्माण करतो, जे कदाचित शब्दातूनही व्यक्त करता येत नाही. नातेवाईक म्हणायचे, हा जास्त बोलत नाही, हा जास्त मिसळत नाही, याला काही समजत नाही. पण खरं कारण वेगळंच होतं. नीरज बोलत नव्हता असं नाही, पण तो संवाद साधण्याचा प्रयत्न दुसऱ्या पद्धतीने करत होता. ऑटिझम असलेली मुलं संवाद करत नाही असं नाही, फक्त त्यांची भाषा व भावना व्यक्त करण्याची पद्धत थोडी वेगळी असते. जेव्हा शिक्षकांनी नीरजला वेळ दिला, आई-वडिलांनी त्याला स्वीकारलं व समाजाने त्याच्यावर विश्वास ठेवला, तर नीरज बदलला नाही, पण त्याचं जग खुललं. कारण नीरजला उपचाराची नाही, तर समजून घेण्याची गरज होती. कारण ऑटिझम हा आजार नाही, पण जगाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे. ऑटिझम म्हणजे तुटलेपण नाही, ते वेगळेपण आहे. या मुलांना दयेची गरज नाही. गरज आहे ती प्रेमाची, स्वीकारायची आणि योग्य त्या पाठिंब्याची. लक्षात ठेवा, दे आर नॉट ब्रोकन, दे आर जस्ट डिफरंट. तर नीरजसारख्या अशा अनेक मुलांना जज करू नका, त्यांना समजून घ्या, लेबल लावू नका, त्यांना प्रेम द्या. कारण प्रत्येक मूल खास असतं आणि प्रत्येक मुलाला आपल्या स्वतःच्या दृष्टिकोनाने फुलायला हक्क असतो.